मी माझ्या मामाच्या घरी राहायला गेलो. माझी मामी दिसायला खूप सुंदर आणि कमी वयाची होती. मी मामीसोबत एकटाच राहत होतो. एक दिवस मी कॉलेजमधून लवकर घरी आलो आणि मामीच्या खोलीत डोकावून बघितलं तर मामीला अशा अवस्थेत पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कधी कधी माणसाला त्यांच्या डोळ्यावर विश्वास ठेवणं कठीण जातं आणि तो क्षण माझ्यासाठी देखील तसाच होता. मी घरी आलो आहे याची मामीला काहीच भनक नव्हती. कॉलेजमध्ये अचानक माझी तब्येत खराब झाल्याने मी मधूनच घरी आलो होतो. मला माझ्या मामीचा खूप अभिमान वाटत होता आणि माझी बायको देखील माझ्या मामीसारखीच असावी असे मला वाटत होते. माझे ते सगळे भ्रम एका क्षणात धुळीत मिळाले होते. मला वाटत नव्हतं की माझ्या मामीला माझ्या अस्तित्वाची जाणीव व्हावी. आमच्या दोघांमध्ये जो पडदा आहे तो संपवावा, नाहीतर मामी मला नजर मिळवण्याच्या लायकीची देखील राहिली नसती. मी घरातून निघून निराधार रस्त्यावर चालत होतो. माझ्या डोळ्यासमोर माझ्या मामीचा रूम मधील दृश्य खेळत होते. माझी मामी ज्या अवस्थेत होती ते सांगताना देखील मला लाज वाटते. कोणताही प्रतिष्ठित पुरुष कधीही हे सहन करू शकत नाही की आपल्या कुटुंबातील स्त्रीने अशा प्रकारे कुटुंबाची इज्जत नष्ट करावी. मला माझ्या मामीसोबत राहून 6 महिने झाले होते, पण त्या 6 महिन्यात मला एकदाही कळले नाही की माझ्या मामीच्या मनात काय चालले आहे. एवढी साधी आणि सरळ दिसणाऱ्या मामीच्या मनाने सर्व हद्द पार केली होती. ते ऐकून तुमच्या देखील अंगालाच काटा उभा राहील की माझी मामी आपल्या नवऱ्याच्या गैरहजेरीत घरामध्ये काय करत होती ते. मी एका खेडेगावात राहत होतो आणि माझ्या आयुष्यात अशी वेळ आली जेव्हा माझ्या शिक्षणासाठी शहरात जावं लागलं. आमची परिस्थिती इतकी चांगली नव्हती की मी वसतिगृहाचे भाडे भरू शकेन. त्यामुळे शहरात आल्यावर मी कॉलेज बरोबर छोटी मोठी नोकरीही करू लागलो. माझे मामा पण शहरात राहत होते, पण मला त्यांच्या घरी जाऊन राहणं योग्य वाटलं नाही, कारण त्यांच्या लग्नाला फक्त 2च महिने झाले होते आणि 15 दिवसात मामाला दुबईला परत जायचं होतं. पण जसे माझ्या मामाला माहिती झालं की मी शिक्षणासाठी शहरात आलो आहे आणि त्यांना भेटलो देखील नाही, तर ते माझ्यावर फोन करून रागावले. मी मामांना म्हणालो की तुमचं नवीनच लग्न झालं आहे, त्यामुळे तुमच्या घरी येणं मला योग्य वाटलं नाही. माझं बोलणं ऐकून माझे मामा नाराज झाले आणि म्हणाले की तुझ्या मामीचा स्वभाव खूपच चांगला आहे आणि प्रेमळ आहे. तू एक दिवशी घरी आला तर तुला स्वतःलाच माहिती होईल. मामाची नाराजी पाहून मी त्यांच्या घरी गेलो आणि मी मामीला पहिल्यांदा भेटलो, कारण त्यांचे लग्न झाले तेव्हा माझी परीक्षा चालू होती, त्यामुळे मी त्यांच्या लग्नाला जाऊ शकलो नव्हतो. मामीला भेटून मला आश्चर्य वाटले, कारण ती माझ्या मामापेक्षा खूपच लहान होती. मी असताना तुला बाहेर राहण्याची काय गरज आहे? उद्याच तू तुझे सामान उचल आणि आमच्या घरी शिफ्ट हो. तुझ्या मामांना दुबईला जाण्यासाठी अजून 20 दिवस बाकी आहे. ते गेल्यावर हे घर तुझेच राहील, मला देखील आधार मिळेल. नाहीतर मी हाच विचार करून वेडी झाले होते की तुझे मामा गेल्यानंतर मी या घरात एकटी कशी काय राहणार. मामीचं बोलणं ऐकून मला फार आनंद झाला होता. असं वाटत नव्हतं की त्यांची माझी पहिली भेट आहे. मामाने माझ्यावर खूप दबाव आणला की आता मी हॉस्टेलमध्ये राहण्याबद्दल बोलू नये. मी असे केले तर ते कधीच माझ्याशी बोलणार नाहीत. दुसऱ्या दिवशी मी मामांच्या घरी शिफ्ट झालो. अशा प्रकारे मला शिक्षण घेताना नोकरीचीही गरज नव्हती आणि मी माझ्या शिक्षणावर पूर्णपणे लक्ष देऊ शकत होतो. मला काय माहित होतं, माझा हा निर्णय माझ्या आयुष्यातील सगळ्यात चुकीचा निर्णय ठरेल. 20 दिवस झटपट निघून गेले आणि आता मामांची दुबईला जाण्याची वेळ आली. आम्ही मामाला सोडायला एअरपोर्टवर गेलो तेव्हा मामा माझ्या गळ्यात पडले आणि म्हणाले की माझ्या बायकोला तुझ्या ताब्यात देऊन जात आहे, तू तिची काळजी घे आणि आपल्या अभ्यासाकडे चांगल्या प्रकारे लक्ष दे. मी माझ्या मामांना शब्द दिला की मी मामीला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ देणार नाही आणि घरच्या आणि मामीचा चांगल्या प्रकारे सांभाळ करेल. एअरपोर्टवर माझी मामी देखील सोबत होती आणि मामाला सोडून आम्ही दोघे घरी आलो तर मामी खूप नाराज दिसत होती. बऱ्याच वेळ ती स्वतःच्या रूममध्ये बंदच होती आणि रात्री जेव्हा मी बाहेर आलो तेव्हा मामी माफी मागू लागली आणि म्हणाली की मला माफ कर, तुझ्या जेवणाचं देखील माझ्या लक्षात राहिलं नाही. तुझे मामा गेल्यामुळे मला फार दुःख झाले आहे. मी हसतच म्हणालो, काही हरकत नाही, मला माहिती आहे तुम्हाला खूप दुःख झालं आहे. माझं बोलणं ऐकून मामी म्हणाली, माझं नाव अनिता आहे, तू मला अनिता देखील हाक मारू शकतोस. तुझं आणि माझं वय सारखंच आहे, तू मला मामी म्हणणं चांगलं वाटत नाही. मामीचं बोलणं ऐकून मी हसलो. ती एकदम ठीक म्हणत होती. ती वयाने एकदम माझ्या बरोबरची होती,
पण मला त्यांना अशा प्रकारे नावाने हाक मारणं चांगलं वाटत नव्हतं. आणि मामा जोपर्यंत इथे होते तोपर्यंत कधीच मी त्यांना नावाने हाक मारली नव्हती. तर मामा गेल्यानंतर मी कसं काय त्यांना नावाने हाक मारू शकतो? पण मामी हट्ट करू लागली की सुशील, तू मला अनिता म्हणून हाक मार. आतापर्यंत मी त्यांना अनिता म्हणून हाक मारायला सुरुवात केली होती. त्यांचं वागणं माझ्यासोबत खूपच चांगलं होतं. अशा प्रकारे माझी काळजी घेत होत्या की मला कुठल्याही गोष्टीची चिंता नव्हती. माझं उठणं, बसणं, खाणं पिणं सगळं अनिता सोबतच होत होतं. मी जोपर्यंत कॉलेजमधून परत येत नव्हतो तोपर्यंत ती माझी वाट बघत बसायची आणि मी आल्यानंतर आम्ही जेवण करत होतो. जेव्हा मामाचा फोन यायचा तेव्हा नेहमीच आम्ही सोबतच बसलेलो असायचो. ती माझ्या समोरच मामांसोबत गप्पा मारायची. माझ्या उपस्थितीत मामा एकदम बिंदास झाले होते की त्यांची बायको आता एकटी नाही. मी मामीला फिरायला घेऊन जात होतो, तर कधी शॉपिंगला घेऊन जात होतो. प्रत्येक दिवसाबरोबर आम्ही दोघे एकमेकांचा जवळ येत होतो. मामाविषयी मामींची शैली इतकी वेगळी होती की कधी कधी मला आश्चर्य वाटायचे. माहीत नाही त्यांनी कसं काय माझ्या मामांशी लग्न केलं होतं. मामींचं वय देखील मामापेक्षा खूप कमी होतं आणि त्यांचे विचारही वेगळे होते. बघितले तर दोघेही एकमेकांपासून पूर्णपणे वेगळे होते. मामाला दुबईला जाऊन 1 महिना झाला होता आणि आता मी आणि अनिता खूप छान राहत होतो. एक दिवस माझ्या कॉलेजमधले काही मित्र कामानिमित्त घरी आले, तर माझ्या मामीला पाहून त्यांना फार आश्चर्य वाटलं. त्यांना अजिबात विश्वास बसत नव्हता की ही माझी मामी आहे. आणि जेव्हा मामी त्यांना शरबत देऊन गेली तेव्हा ते म्हणाले की इतकी सुंदर बायको असूनही तुझा मामा दुबईला कसा काय गेला? एवढ्या सुंदर बायकोला एकटीला सोडून जाताना तुझ्या मामाला जराही भीती वाटली नाही का? माझ्या मित्राचं बोलणं ऐकून मी त्यांना शांत बसण्याचा इशारा केला. तर मग ते हळूहळू बोलू लागले. ते मला की इतक्या सुंदर मुलीसोबत एकटे राहिल्याने कुणीही तिच्या प्रेमात पडू शकतो. पण माझा मित्र सूरज तर माझ्या मामीवर जरा जास्तच फिदा झाला होता. मी त्या लोकांचं बोलणं चेष्टेने घेतलं. असे दिवस जात होते. एक दिवस रात्री अनिता किचनमध्ये चहा बनवत होती. तेव्हा मी पाणी आणण्यासाठी खोलीबाहेर आलो, कारण पाण्याची बाटली भरायला विसरलो होतो आणि रात्री 1 वाजला होता. मला तहान लागली म्हणून मला खोलीतून बाहेर पडावे लागले. प्रथम अनिताला किचनमध्ये पाहून मला धक्का बसला आणि नंतर तिला नाईट ड्रेसमध्ये किचनमध्ये चहा बनवताना पाहून माझे भानच हरपले. नाईट गाऊनमध्ये तिचे सुंदर रूप चमकत होते. कानावर स्टायलिश कट केलेले केस लटकत होते. माझे हृदय नियंत्रणाबाहेर गेले होते. मी 24 वर्षाचा तरुण होतो, ज्याचा हृदयात भावनांचा सूरज होता. माझी नजर 3-3दा तिच्याकडे जात होती. अनिताला मी येण्याची चाहूल लागली, तर तिने लगेच वळून माझ्याकडे बघितलं आणि हसत म्हणाली, काय झालं, अजून जागा आहेस? मी पटकन माझी मान खाली घातली. माझ्यात एवढी हिंमत नव्हती की मी तिचं असं रूप बघावं. मी अनिताला म्हणालो की रात्री तू माझ्या रूममध्ये पाण्याची बॉटल ठेवायची विसरून गेली होतीस आणि माझ्या देखील लक्षात आलं नाही, म्हणून मी पाणी पिण्यासाठी आलो होतो. अचानक अनिता माझ्या जवळ आली, तर माझे भानच हरपले होते. तिच्या शरीरातून परफ्यूमचा सुगंध दरवळत होता. मला समजत नव्हतं की ती माझ्याजवळ का येत आहे. अनिताने माझ्या हातातून पाण्याची बॉटल घेतली आणि पाणी भरून परत माझ्या हातात दिली. तिच्या वागण्याने माझे भानच हरपले होते. त्यामुळे मी पटकन तिथून निघून माझ्या खोलीत आलो आणि दरवाजा बंद केला. अजून थोडा वेळ मी तिथे थांबलो असतो तर माझ्याकडून काहीतरी चुकीचे घडले असते. जर तिला असं काही जाणवलं असतं तर मी तिच्या नजरेतून पडलो असतो. माझ्या मनात सतत हाच विचार येत होता की अनिता माझी मामी आहे आणि माझ्या मनात तिच्याबद्दल असे विचार येणे ही योग्य गोष्ट नव्हती. माझ्या परीक्षा हळूहळू जवळ येत होत्या आणि मी स्वतःला अनितापासून दूर ठेवून अभ्यासावर लक्ष केंद्रित करत होतो. त्या रात्रीनंतर मी अनितापासून खूप दूर राहू लागलो. बऱ्याच वेळा माझे मित्रमैत्रिणी माझ्याकडे अभ्यास करायला येत असत. त्यावेळी अनिता पण त्यांच्यासोबत खूप गप्पा मारायची. बिचारी अनिता एकट्यापणाचा शिकार झाली होती. मला मामांचा कधी कधी खूप राग यायचा. त्यांनी अनिताला आपल्यासोबत घेऊन जायला हवं होतं, नाहीतर स्वतःच भारतात परत यायला हवं होतं. मामाला दुबईची नोकरी फार आवडत होती, कारण त्यांना तिथे मिळणाऱ्या जास्त पैशाची सवय झाली होती. माझे मित्र मामीचे देखील चांगले मित्र झाले होते. मामी स्वतः माझ्या मित्रांना सांगायची की इथे येऊन अभ्यास करा, त्यामुळे माझंही मन रमत जाईल. आत्ता आमच्या परीक्षेचा काळ सुरू झाला होता, त्यामुळे मी अभ्यासात खूप व्यस्त झालो होतो. अनिता माझ्याकडे तक्रार करू लागली होती की मला एकटीला करमत नाही.
कारण मी पहिल्यासारखा तिच्यासोबत गप्पा मारत नव्हतो, तिला बाहेर घेऊन जात नव्हतो. मी अनिताला शब्द दिला की परीक्षा संपल्यानंतर मी तिला नक्की बाहेर फिरायला घेऊन जाईन. मग तिची नाराजगी काढण्यासाठी मी तिला रात्रीच्या जेवणासाठी बाहेर घेऊन गेलो. त्या रात्री आम्ही बऱ्याच वेळ बाहेर काढला, खूप गप्पा मारल्या. त्यामुळे आम्हाला घरी यायला खूप उशीर झाला. मी अभ्यास देखील केला नाही. सकाळी जेव्हा मी कॉलेजला गेलो तर बाहेरच्या खाण्यामुळे माझी तब्येत अचानक बिघडली. त्यामुळे मी कॉलेजमधून अर्धी सुट्टी घेऊन घरी आलो. मी विचार केला की लवकर घरी जाऊन थोडा वेळ आराम केला की मला लगेच बरे वाटेल, म्हणजे नंतर परीक्षेचा अभ्यासासाठी प्रॉब्लेम येणार नाही. मी नेहमीच सुरतच्या गाडीवरून घरी यायचं, पण आज तो सुट्टीवर होता म्हणून मी रिक्षा करून घरी आलो. माझ्याजवळ घराची चावी होती. अनिता झोपली असेल या विचाराने मी कसलाच आवाज न करता घरात गेलो. पण अनिताच्या खोलीच्या समोर गेल्यावर माझे भानच हरपले. मी खोलीचा आत डोकावून बघितलं तर माझ्या डोक्यावर आभाळ कोसळल्यासारखे मला वाटले. कारण अनिता आतमध्ये एकटी नव्हती, तर तिच्यासोबत माझा सगळ्यात जवळचा मित्र सूरज होता. ते दोघे ज्या अवस्थेमध्ये होते ते पाहून मला त्यांचा खूप राग आला होता. अनिता सूरजला म्हणत होती की माझा भाचा नामर्द मुलगा आहे, त्याला माझ्याकडे आकर्षित करण्याचा खूप वेळा प्रयत्न केला, पण त्याला माझ्या सौंदर्याची काहीच किंमत नाही. त्यावर सूरज हसतच म्हणाला, काही हरकत नाही अनिता, मी तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करेन. अनिता त्याला म्हणू लागली की हे मामा आणि भाचे खूपच भावनाशून्य आहेत. त्यातील एक मला एकटीला सोडून निघून गेला आणि दुसऱ्याला मी एकटी असतानाही माझी काहीच किंमत नाही. मी हे एकटेपणाचे आयुष्य किती दिवस जगू? माझ्या नवऱ्याला वाटतं की तो मला खूप पैसे पाठवून मला कोंडून ठेवू शकतो, पण मला फक्त त्याच्या पैशाची नाही तर त्याच्या साथीची देखील गरज आहे. मी त्याला किती थांबवण्याचा प्रयत्न करूनही तो मला एकटीला सोडून निघून गेला. मग मी का चुकीचा मार्ग निवडू नये? मी शांतपणे दबक्या पावलांनी तिथून बाहेर पडलो आणि गार्डन मध्ये जाऊन बसलो. मी विचार करत होतो की त्या दोघांपैकी कोण योग्य आहे. खरं तर चूक ही माझ्या मामाची देखील होती, पण मामीने त्याचा अशा प्रकारे विश्वासघात करायला नको होता. मग मी खूप विचार करून एक निर्णय घेतला आणि मामांना फोन केला आणि म्हणालो की मामी तुमच्याशिवाय राहू शकत नाही. ती आतून खूप दुःखी असते. एक तर तुम्ही तिला तुमच्या सोबत दुबईला घेऊन जा किंवा तुम्ही तरी कायमचे भारतात परत या. यावर मामा म्हणाले की मी देखील इकडे एकटा पडलो आहे, मला देखील तिची खूप आठवण येत असते. बरं झालं तू मला हे सगळं सांगितलंस, नाहीतर ती काही बरा वाईट विचार करण्याआधी मलाच काहीतरी करायला हवं. पण त्यांना काय माहीत की आता वेळ निघून गेली होती ते. पण अजून सुद्धा सगळं नीट होऊ शकत होतं, कारण मामा आल्यावर ती असं वागणार नाही याची मला खात्री होती. आता मामा दुबई सोडून भारतात आले होते आणि ते दोघे आनंदाने एकत्र राहू लागले होते. माझ्या मामाचा संसार मोडता मोडता सावरला होता. तर मित्रांनो, आपल्याला ही स्टोरी आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. तसेच लाईक करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. थँक यू फॉर वॉचिंग.